करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कैलासे राना शिवचंद्रमोणी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंच्या धिक्करण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पाहुणे घरासी आज आले ऋषिकेसी पाहुणे घरासी आज आले ऋषिकेसी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचवेद निर्माते विराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी जो पाहुणा आला त्या पाहुण्याचं पारमार्थिक स्वरूपात वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठल प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी या ठिकाणी श्री क्षेत्र वेरूळ तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी चालणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील 5व्या वर्षात पदार्पण करीत असताना आजची या ठिकाणी 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली त्यासाठी समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी यांचं खऱ्या अर्थानं अंतःकरणातून धन्यवाद त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे श्री आदरणीय ज्ञानेश्वर माऊली दूध डेअरी या ठिकाणी श्री संजू भाऊ भागवत बोरगावकर यांचं असणारं सौजन्य आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मला ज्यांचा दूरध्वनीवरून संपर्क झाला असे आदरणीय मला त्यांचं नाव स्मरण मारुती राजगुरू असं काहीतरी नाव आहे त्या बाबांनी मला संपर्क केला या ठिकाणी आदरणीय संजू भाऊंनी संपर्क केला या ठिकाणी ज्यांचं सौजन्य त्यांचा संपर्क आहे आणि सप्ताह कमिटीचा या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी संपर्क झालेला आहे त्यांचा हृदयातून धन्यवाद आहे अतिशय सुंदर नियोजन 5व्या वर्षात पदार्पण करत असताना या ठिकाणी या क्षेत्रावर या ठिकाणी हा कार्यक्रम आहे आणि म्हणून या ठिकाणी माझ्यासारख्यांचंही भाग्य आहे की या भूमीवर मला कीर्तन करायला मिळतंय त्यासाठी धन्यवाद आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं महाराष्ट्रातील नामांकित गायक या ठिकाणी लाभलेत त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे गायनाची साथ करण्यासाठी या ठिकाणी ज्यांनी पहिली अतिशय सुंदर चाल गायली असे माझे परमस्नेही जिवलग मित्र महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आणि खऱ्या अर्थाने एक नियोजन रत्न हरिभक्तपरायण या ठिकाणी सिद्धेश्वर महाराज भगत आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा या कार्यक्रमाच्या अनुषंगानं गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण अनिल महाराज आहेत अनिल महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा या कार्यक्रमाच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं गायनासाठी दुसर महाराज आहेत त्यांच्यासाठी टाळी वाजवा माग वाजवली तरी चालते हा तिकडे पण या ठिकाणी पकवाज वादक आहेत हरिभक्तपरायण किरण महाराज आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार अतिशय उत्कृष्ट पकवाज हार्मोनियम वादक बाबा नाव तुमचं हां त्यांच्यासाठी महाराजांसाठी एकदा टाळी वाजवा टाळकऱ्यांसाठी टाळी वाजवा त्यांचंही या ठिकाणी धन्यवाद आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ज्यांची साऊंड सिस्टीम सुंदर आहे त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा खऱ्या अर्थानं गजर हरिनामाचा हा यूट्यूब चॅनल या ठिकाणी चालू आहे त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आहे या कार्यक्रमाच्या आता काय टाळी थांबानच तुमच्याकडे हा लईच रेंज आली या अनुषंगानं सप्ताह कमिटी आहे या ठिकाणी बसलेले अधिकारी वर्ग आहेत माझा जास्त इथं परिचय नाही आहे मी जास्त ज्ञात नाही आहे आणि त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं पंचक्रोशीतील कीर्तनकार प्रवचनकार या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आमच्या भागाचं भूषण आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता तुमच्या भागाचं भूषण झालं असे आमचे या ठिकाणी ताई मुक्ताताई या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं टाळी वाजवा अतिशय खऱ्या अर्थानं एक जुगलबंदी महाराष्ट्रातील नावाजलेलं नाव आहे आणि मुक्ताताई हे नाव महाराष्ट्राला माहिती नसावं असं कानकोपऱ्यात बी नाही म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या भागाचं भूषण आहे आधी ते पुणे जिल्ह्याचे होते आता ते तुमच्याकडले झालेत खऱ्या अर्थानं आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी अतिशय जोरदार टाळी या ठिकाणी आम्ही एकच जिल्ह्यातले पण एकामेकाचं कीर्तन आजपर्यंत समोर बसून नाही ऐकले
ताई या ठिकाणी पहिल्यांदाच माझ्या कीर्तनाला आहेत, परंतु वडिलांचा आणि आमचा अगदीच एक घरोबा चांगला प्रसंग आहे. ताईंनाही मी अनेक वेळा सेवा, आम्ही अनेक पत्रिकेमध्ये एकत्र आहे आणि अतिशय सुंदर या ठिकाणी एक वेगळं पण आहे. आणि म्हणून तुमचं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. गावाला एखादा कीर्तनकार मिळावा, लाभावं, हे गावासाठी भाग्याचं काम असतं, लक्षात घ्या. त्या अनुषंगानं ताई तुमचंही धन्यवाद आहे. या ठिकाणी हरिभक्तपरायण या गावाचं भूषणच आहे, आपल्या भागाचं भूषण. भागवत कथा प्रवक्ते या ठिकाणी महेश महाराज या ठिकाणी काळे आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. मुक्ताताई चाळक नाही म्हणलो बरं का, मुक्ताताई काळे येतात खऱ्या अर्थानं. नाही तर तुम्ही म्हणाल कसं आहे ओघाने चाळक, माझ्याकडून बी लक्षात आलं नसतं. पण आता काय, चलो हम नाम के प्रेमी नाही, हम हरिनाम के प्रेमी, याद रखो. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाच्या अनुषंगाने आमचे संजू भाऊ आहेत, त्यांचं या ठिकाणी नितांत प्रेम आहे. त्यांनी मला 4-5 वर्षापूर्वीचा फोटो दाखवला गल्ले बोरगावमध्ये. खऱ्या अर्थानं माझी खरी जी ग्रीप सुरू झाली कीर्तनाची, खरी पकड ती गल्ले बोरगावपासून झाली. या ठिकाणी आमचे सिद्धेश्वर महाराज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शिवजयंती निमित्त सप्ताह करतात आणि तो अतिशय इतक्या उत्साहात करतात. समाजही भरपूर आहे आणि खऱ्या अर्थानं तिथून लई व्हायरल झालो बरं का मी. माझा एक डायलॉग तिथं व्हायरल झाला की आया तो अफजल ये स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र के माती में, लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में. छत्रपती शिवाजी राजांचं कार्य. आणि नक्कीच या अभंगाला स्पर्श करत असताना शेवटच्या 20 मिनिटात छत्रपती सांगेल, अतिशय समर्पक वेळेत या ठिकाणी सेवा संपन्न होईल. पाहुणे घरासी आज याले ऋषिकेसी, काय करू उपचार कोप मोड की जर्जर. अक्काताई आणि अभयनंद महाराज क्षमा असावी, कारण की काय मला जास्त पहिलेच कीर्तन आहे माझं इकडं. गल्ले बोरगाव नंतर परत काय सिद्धेश्वर बाबाला आठवण नाही आली आमची. नाही म्हणजे आली तशी 2 वर्ष आणि परत एकदा बोलवलेलं, पण तेव्हा माझी तारीख शिल्लक नव्हती. खऱ्या अर्थानं बरोबर आहे, थोडंसं व्हेरिएशन पाहिजे हो. सारखं 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 म्हणजे आता जाऊ द्या, चला लई पुढं नको जायला. बोलाय घ्या आम्ही हीच दिन एखाद्या वर्षी ती कसं असते 2-3 वर्ष घ्या. मी म्हणलो होतो पुन्हा येईल, मग एकदा परत आलो, परत त्या वर्षी म्हणलो पुन्हा नाही येणार, मग म्हणलो 1 वर्ष सोडून यावं. चला ऐका सचिन राव, या ठिकाणी ताईसाहेब आहेत, महाराज जी आहेत, महाराजांसाठी एकदा जोरदार आणि ताईसाहेबांसाठी टाळी वाजवा. मला वाटते तुमचंच प्रवचन होतं आज खऱ्या अर्थानं का? प्रवचन सेवेत नाव होतं तिथं, ताईंचंच होतं का? काल होतं का? बरं ठीक आहे, उद्या आहे का? बरं ठीक आहे असं. या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचंही धन्यवाद आहे. या ठिकाणी कुणाचा नामोल्लेख राहिला तर अंतःकरणातून माफी मागेल, कारण की ज्यांची नावं घेतलेत ते देव तर राहिलेत ते महादेव आहेत. त्यामुळे महादेवाने आता नाराज व्हायचं नाही, एकदम चांगलं बसायचं. महिला मंडळ जसं तुम्हाला आरक्षण आहे तशी तुमची उपस्थिती आहे. माझं कीर्तन मोकळे, फक्त अभंग घेतलाय, चिंतन काय म्हणणारे माहिती नाही. खऱ्या अर्थानं युट्यूबला शोधाल तर या अभंगाचं कीर्तन तुम्हाला गावणार नाही. चला या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करेल, अगदी सोपं आहे आणि अभंगाचा पहिला शब्द पाहुणा आहे. मला असं वाटतं आज वेरूळमध्ये मी पाहुणा आलो, म्हणजे पाहुणा या शब्दाचा अर्थ सांगायला नको. खऱ्या अर्थानं मग तुकोबार आहे नेमका कोणता पाहुणा म्हणतात? नाही आधी बरोबर होतं, काहीतरी गडबड केली. सारखं गडबड नाही करायची अजिबात तिथं काहीच. विठ्ठल विठ्ठल म्हणतात पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी. खऱ्या अर्थानं तुकोबारेंकडे जो पाहुणा आला तो जगाचा मालक ऋषिकेश, जगाचा मालक आहे. आणि म्हणून पाहुणा तसा अनेक प्रकारचा आहे. काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. काही पाहुण्यांकडे जर निरीक्षण केलं तर ते भाग्यवान पाहुणे. आज खऱ्या अर्थानं मी भाग्यवान पाहुणा आहे तुमच्या गावातला. का? कारण की ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना लागी केले नारायणे. खऱ्या अर्थानं हा संजय हा भाग्यवान पाहुणा बरं का. सिद्धेश्वर महाराज बऱ्याच दिवसांनी तुमची भेट झाली. खऱ्या अर्थानं आमच्या भागातली माणसं आज आम्हाला भेटली. महेश महाराज तुमची भेट झाली. खऱ्या अर्थानं या सगळ्या गुणीजन मार्गांची भेट झाली. आज खऱ्या अर्थानं जे ज्योतिर्लिंग आहे 12 ज्योत त्यातलं महत्वाचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी दर्शन घडलं. म्हणजे मी भाग्यवान पाहुणा आहे ना आज, 100% भाग्यवान. काही पाहुणा असा आहे की तो भाग्यवान आहे, म्हणजे एखाद्या घरात जावा, दुर्दैवी पाहुण्याची दशा लय अवघड आहे. दुर्दैवी पाहुणा म्हणजे असं आहे की लई भूक लागावी, एखाद्या घरात जावा, आता वाटावं पाणी मिळावं आणि घरातून मग थरीचं मड बाहेर यावं. हा पाहुणा लई दुर्दैवी. भाग्यवान म्हणजे जावया बरोबर आमचं बी ताट जेवायला लागावं म्हणजे आम्ही भाग्यवान आहे. आणि आपण कोण माहिती का? जीव पाहुणाला याची दशा तर लई वेगळी. हरिविन जन्म नरकची पैजा, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरे विना जन्म नरकाची पैजा, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी
पक्वाजा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय हरी वीर जन्मतो गणपती पैजाला यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा टाळी वाजवा एकदा प्रमाण झाले की टाळी वाजवा हे हरिवीन जन्म नरकची पै झाला आणि यमाचा पाहुणा प्राणी होय मग तुकोबाराय कोणता पाहुणा सांगतात यातला एकही पाहुणा नाही बरं का तुकोबाराय हे 42 वर्षाचा परमार्थ झाला आई आणि साधन संपावं आणि साध्याच्या अवस्थेवर तुकोबांनी निघावं आणि या 42 वर्षाच्या परमार्थात साधन संपलं आणि साध्याच्या अवस्थेवर निघाले यासाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा सिद्धेश्वर महाराज तुकोबाराय इकडे येतच नव्हते म्हणले या गडबडीतच पडाय नको मृत्यू लोकात नको नको बाबा तुकोबाराय इकडे येत नव्हते म्हणले नको या वांगाळ्याच्या फौजमध्ये भरती व्हायला बळच ते देवानी सांगितलं तुका अरे तुला जावं लागेल बाबा तुका मला नको देवा अरे ती लोक मृत्यू लोकातली लय वांगाळ आहेत त्यांच्यातला जे एखादा मोठा व्हायला लागला ना त्याला माग वाढते ती जागेत ना तुम्ही मी कीर्तन शाश्वत करणारे जे समोर आहे तेच सांगणारे बाबा इथं असंच एखादं जर लय मोठं व्हायला लावला त्याला लगे मागं वाढतात आणि आपली माणसं काय एक नाहीत माहिती का आपल्या माणसाने आपली माणसं मागं वडली म्हणून आपण एक नाहीत लक्षात घ्या हा आपली एकी लय महत्वाची काय झाले माहिती का लोक आपल्या नाकावटीतून इथं वेगळं पण करतात ती आपली चुकी याच्यात माझं बोलणं परकड असते शूटिंग चालू आहे तर धर्मासाठी प्राण गेला ना याच्यासारखं मरण जगात कुठंच नाही लक्षात घ्या आता ही दाढी बिडी बाबा या अफजल खान की दाढी नाही मला घ्या हे राजांच्या मावळ्याची दाढी आहे लक्षात देऊ नाही का हा महाराज तिकडे गेलो मी अहो ही तर मी माझ्या मातीत आहे महेश बाबा हैदराबाद मध्ये जाऊन अफजल खान पाडलाय हैदराबाद मध्ये ते म्हणला हम घर घर में अफजल पैदा करेंगे त्याला म्हणला तू घर घर में अफजल पैदा कर हमारे छत्रपति घर में घुस कर अफजल मारेंगे जबरदस्त ताकद आहे हे एक घावानी हे दोन तुकडे म्हणजे छत्र लय भयानक माझ्या आई सगळं येत आहे काय म्हणतात लोक म्हणतात गाड्या लोई छत्रपती बोलतो हे बोलतो ते बोलतो नाही नाही मला असं वाटतं आपण बोललं पाहिजे राजांवर आपण कीर्तनात ठीक आहे अभंगाला धरूनच आहे पण मला असं वाटतं की छत्रपती सांगितले का पाहिजेत कीर्तनाचा सगळा विषय नाही पण कीर्तनातला एक तरी विषय छत्रपती असला पाहिजे कारण राजे नसते नाही तुम्ही तिथं मी इथं उभा राहिलो नसतो लक्षात घ्या राजे होते म्हणून आज आम्ही इथं कीर्तनात राजे होते म्हणून आज सप्ते होतात राजे होते म्हणून आज मंदिरं आणि मंदिरातील देव शिल्लक आहेत नाही हे अंतकरणातून सांगेल आता आवाजात लय बदल झाला खुर्ची जब अलग था अभी जरा अलग है जरा हमने जरा थोडा घेर चेंज करे अभी विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आमचा राजा आम्ही सांगितलंच पाहिजे ऐका पहिल्यांदा या सप्ताह कमिटीचा धन्यवाद आहे की यांनी माझी जात धर्म पंथ काही न पाहता मला इथं बोलवलं त्यासाठी तुमचं धन्यवाद आहे सगळ्यांचं लक्ष देऊन ऐका जात धर्म काहीच नसतं रे गड्या विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ याता याती धर्म कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार पाहे आती कुणाचा विचार न पाहे आती कुणाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाकर ज्ञानबाई न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाहे याती कुळाचा विचार जय हो न पाहे याती कुळाचा या वारकरी संप्रदायाची व्यापकता एवढी मोठी आहे इथं जात धर्म बघितला जात नाही अजून सांगतो एक लक्ष दिलं ऐका तशातच जाती नाहीच महाराज त्या नंतर माणसाने पाडल्यात माझं बोलणं आहे का इथं जन्माला येताना माणूस म्हणूनच जन्माला आलाय माणूस नंतर ज्याच्या त्याच्या व्यवसायानुसार बनल्यात ज्यांनी त्यांनी राजकारणानुसार आपले महापुरुष वाटून घेतल्यात बाकी काही नाही लक्ष देऊ नाही का हे सांगायचं तात्पर्य मग आता इथला व्हिडिओ व्हायरल नाही होऊ शकत का माझा 100% होऊ शकतो बरं आता झाला तरी काय होणार आहे वेगळं एवढे गुरुजी आघात आले आयुष्यात आता अडचणीच नाही राहिल्या आयुष्यात यायच्या एवढ्या मोठ्या अडचणी आल्या खऱ्या अर्थानं हे सगळं सोडून गाड्या तुमच्या समोर उभा आहे आता येतो वय जवळ पाहुणार आवळा तवा नाही
आपण अजून ते स्टेटस ठेवतात मैंने सब अंदाज लिहिला है सबकी तरफ देखी मुझे मालूम है कब क्या बोलणे काय किसको क्या बोलणे काय कुठं काय सांगायची 100% प्रभू रामचंद्र मांडणारच की गड्या आता इथं भगवे झेंडे लावले गड्या प्रभू रामचंद्र येणार आहेत 22 तारखेला आणि ती भारतवासियांची दिवाळी आहे लक्षात घ्या आपण गर्वानी खऱ्या अर्थानं हे एकच नारा एकच नाम आणि एकच नारा जय श्रीराम आणि जय श्रीराम खऱ्या अर्थानं राम नावात लई मोठी ताकद आहे गड्या खऱ्या अर्थानं जेव्हा काही शिल्लक उरत नाही ना तेव्हा राम शिल्लक राहतो लक्षात घ्या विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुकोबानी भूमिका मांडली पाहुणे घरासी आजी आली काय झालं तुकोबाने म्हणले देवा अरे नाही जात बाबा मी इथं देव म्हणले तुका अरे तुला जावं लागेल अरे तुझी स्पेशल निवड केली मृत्यू लोकांसाठी तेव्हा ऐक ना मी जाईल बर का पण 2 गोष्टी तुला द्यावे लागतील तर तुका निघाल माग तुका काय हवंय अरे माग तो कुणाला जगाच्या मालकाला अरे पोसितो जगासी एकलाची विश्वंभर नाव आहे तुका माझं अरे मी बोललो हे मी चाललो माझ्या सत्तेनं शरीर चालतं माझ्या सत्तेनं झाडाचं पान पडतं आणि ऐक तुका हे झाडाचं पान आहे ना हे वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोठे दादा गतिर भरता प्रभु साक्षी निवासम शरणम स्वेत प्रभवम प्रलयम स्थानम निधानम पर्वती वैसाकन संडावी समुद्र रेखान ओलांडावी तुका पृथ्वी या भूते वहावी ही आज्ञा माझी चाले हे शरीर कोणाची ये सत्य चाले हे शरीर कोणाची ये सत्य कोण बोलविते हरी वा सिद्धेश्वर कोण बोलविते हरी चाले हे शरीर कोणाची सत्य चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलविते हरी कोण बोलविते वाजवटाळी एकदा वावा हे चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिविना देखवी ऐकवी एक नारायण खऱ्या अर्थानं हे त्याचं प्रेम आहे तुका अरे तू जा रे बाबा मी आहे ना तुका म्हणतो देवा 2 गोष्टी द्याव्या लागतील माग तुका काय हवंय देवा पहिली एक गोष्ट अशी आहे की मृत्यू लोकात मला मरण देऊ नको एक आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस मृत्यू लोकात मला राहायची इच्छा नाही होणार ज्या वेळेस मला तुझी आठवण येईल त्यावेळेस मुराळी म्हणून देवा तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस लक्ष देऊ नाही का बरं का मुराळी हा शब्द लय भारी आहे गड्या आणि वारकरी संप्रदायाचा दंडक आहे हे चिंतन झालं पाहिजे उग 2 तास तुम्हाला एवढं अश्विन की गड्या तुम्ही आसूर पोट धरता पण करे हे कीर्तन तुम्हाला आवडेल पण विठोबाला नाही आवडणार हे देवाला आवडण्यासाठी कीर्तन आहे लक्षात घ्या हसवायचा विरोध प्रत्येकाची शैली वेगळी त्या त्या शैलीने त्यांनी कीर्तन करायचं असतं लक्षात घ्या लक्ष देऊ नाही का सज्जन हो लांबून आलोय फार सांगायचं तात्पर्य काय होते माहिती का थोडे इकडले तिकडले बोललं की लोक लगेच मग्न होतात पण थोडं वेदांत एकादश स्कंद पंचदशी वृत्ती प्रभागार विचार सागर सांगायला लागलो की डायरीतल्या तारखाच कमी झाल्या रिवर्सच ते तसंच आहे गुरुजी दारू घ्यायला जायला लागते तरी किंमत मोठी दूध घरी येते तरी लोकाला कळाला लक्ष देऊन ऐका बरं का सज्जन हो हे तुकोबाऱ्यांनी सांगितलं देवा तुला मुराळी म्हणून मला घ्यायला यायला लागेल देव म्हणला तुका अर्धा अरे येणार मी तू फक्त माझी आठवण काढ आली बरं का तुकोबारा इथं पण खऱ्या अर्थानं संत समाजासाठी आले पण बाबा समाजाला संत समजले नाही नाही आई संत समाजात आले पण समाजाला संत समजले नाहीत लक्ष देऊ नाही का त्यावेळेस समाजाला संत समजले नाहीत सिद्धेश्वर बाबा आणि आता संत राहिले नाहीत हायवे आता संत नाही मला शोधून दाखवा तुम्ही संत आम्ही संत आहे का नाही आम्ही तर अजिबात नाही आम्ही संत नाही पण आम्ही मेडिएटर नक्की आहोत लक्षात घ्या खऱ्या अर्थानं हे संतांचं वाङ्मय आणि त्याचं अध्ययन करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवणारे महेश बाबा आपण मेडिएटर आहोत पण आपण संत नाही माझं सांगतो बरं की एक त्याचं सिद्धेश्वर बाबा का नाही माहिती का संतांनी आल्यानंतर हे संतांनीही सदरे घातले आणि आम्हीही सदरे घातले फरक एवढाच आहे संतांच्या सदऱ्याला खिशे नव्हते आणि आमच्या सदऱ्याला खिशे आहेत ज्याला कळलं त्याला हुशारी ज्याला नाही कळलं त्यांनी कीर्तन झालं विचारा काही गोष्टी 5G आहेत त्या लगेच लक्षात नाहीयेत लक्ष देऊ नाही का आता मी एवढ्या लांबून आलोय आता मला सांगा काहीतरी अपेक्षेने आलो असं नाही तर काहीतरी अपेक्षा असेल ना अहो आम्ही जर कीर्तनाचे पैसे ठरवून आलो असतो तर आम्ही संत कसे काय
अहो एक नोट कमी भरू द्या बरं, आज बघू द्या बरं. आमचा ड्रायव्हर असं स्टार्टर शोधतो असं बॅटरी लावून. त्याला म्हणा गावाला म्हणलं समोर ये स्टार्टर. ते म्हणलं मारा स्टार्टर आहे पण नोट कमी आहे एक. त्याची तरी काय चुकी आहे? बरोबर आहे दगड्या. लक्ष देऊ नाही का? माझं बोलणं आपलं असंच बाबा परखडे. आणि हा सवेत बी खिशे नाही तर खिशे नसते लोक उगा येड्यात काढतात राव. जे साधू संत आहेत ते साधू संत आहेत बरं का. लक्ष देऊ नाही का? मला सांगायचंय काय, निरपेक्ष भावनेनं प्रेम केलं संतांनी. निरपेक्ष भावनेनं इतकं प्रेम केलं ना गड्या. त्यांच्या अंतकरणात निर्लोभ निष्कामता होती. अखंड जया तुझी प्रेम, अखंड जया तुझी मज तयाची संग मग मी कमळा मग मी कमळा जय हो. पडोनी नाही तोये ठाये, पडोनी नाही. वाजवा टाळी, प्रमाण झाल्यावर टाळी वाजवायचा. अखंड जया तुझी प्रीती, हे मज देत याची आधी स्वरात नसतोय मी लय, आणि त्यात लय गडबड मग तर लय अवघड. लय गाण्याच्या गडबडीत पडत नाही मी. फक्त उधर तू आता तरी पहिलं तरी अजिबात नव्हतं पडत, आता तरी थोडं गडबडीत आहे. सिद्धेश्वर महाराज इधर देखे तो आपला तुम रेटा के देणे का, काही नाही टेन्शन घ्यायचं गड्या. कसे सगळ्यांना सध्या गाणाऱ्याचं काम गाणे नाही. उगा आम्ही आपली शायनिंग आणावी तुमच्या आणि आम्ही एखादी चाल म्हणावी आणि तुम्हाला मागं नाही म्हणते बघा मी किती भारी. अरे लई शहाणा आहेस का तू? त्यांनी म्हणलेलं मग तुला येईल का मागं म्हणताना? ज्याचा ज्याचा ठेवा आहे. लक्ष देऊ नाही का? काय झालं इथं लई कॉन्फिडन्स मध्ये गेली. म्हणजे अहंकार गेला पाहिजे होता. इथं आलाय लोकांना अहंकार गड्या. हा अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. काय गावगावची भजनी तर असले खतरनाक आहेत सिद्धेश्वर बाबा, माईकच लोकांना जाऊन देत नाहीत. एकटंच म्हणित भजनी, एकटंच काकडा म्हणीन हरिपाठ म्हणीन, बाकीच्याला म्हणू दे ना. तुमच्या इकडलं माहिती नाही मला, आमच्या इकडलं सांगतोय. आमच्या मुक्ताताईला कळलं असेल. माझ्या विलेकीचं नाव मुक्ताईच आहे. छोटी 4 वर्षाची तिचं नाव मुक्ताई आहे आणि मोठी 8 वर्षाची तिचं नाव ज्ञानेश्वरी आहे. लक्ष देऊ नाही का? सांगायचं तात्पर्य काय, इथं जात धर्माचा विषयच नाही गड्या. आता काय बघून तरी कळतंय का गडीवर? चला लक्ष देऊ नाही का बरं का? आणि मग संतांनी इथं आल्यानंतर परमार्थ केला. नाही समजले समाजाला संत मंबाजीनं तुकोबाऱ्याने समाजाने तुकोबाऱ्यानं नाही जगून दिला. तुकोबाराय चांगलं सांगत होते लोकांना, पण लोकांना तुका कळतच नव्हता. एवढं खऱ्या अर्थानं निर्लोभ निष्काम प्रेम केलं समाजावर. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. नाही कळलं व लोकाला देवच. तुका कळलाच नाही लोकाला. तसा लोकांना तुकाला लोक तुका म्हणतो खरा हे खरे की मुख शुद्धी तुळशी दळण तुका म्हणे मी दुर्बळ. पण तसा तुका नाहीये. अनु रेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा. तुका तसा आहे बरं का. पण खऱ्या अर्थानं समाजासाठी काम केलं. आणि जे समाजासाठी तळमळीने काम करतो ना त्याला अडचणी येतातच बाबा, 100% येतात. एवढं कार्य करत असताना मंबाजीनं खऱ्या अर्थानं काठीनं मारलं तुकोबारायांना. इतकं मारलं काठीनं, हात पाय दुखायला लागले. तरी तुकोबार बायको म्हणते अवकाशासाठी जायचं नाही ग. मारायचा धर्म त्याचा आहे, मारायचं कर्म त्याचं आहे, पण आपण तसं नसतं वागायचं. आता तुकोबारायांकडे वागून चालेल का? काठीनं मारलं तरी तुका काय म्हणला नाही. आपल्याला उगारली तरी रस्त्याने जाऊन देऊ उभे आपण त्याला. नाही नाही नाही, आपल्यात तुकाच्यात लई फरक आहे. सिद्धेश्वर बाबा काठीनं मारलं हो. डोक्यापासून पायापर्यंत वळ उठले तुकोबारायांनी. खऱ्या अर्थानं तरी कीर्तनात उभा राहिले. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी विठ्ठलाचा नामघोष करत तुका उभा राहिला. समाजाला टाळकरी म्हणतात तुकोबाराय अरे तुमचं लक्ष लागत नाही कीर्तनात. आज तुका म्हणला काय झालं माहिती का आई, मंबाजीची लय आठवण येते आज. म्हणजे ज्यांनी काठीनं मारलं त्याचीच आठवण आली. असा होता तुका. तेलाची वाटी घेतली आणि थेट मंबाजीकडे निघाले. मंबाजी दार उघडा. मंबाजीनं दार उघडलं आणि पाहिल्यानंतर सांगितलं मंबाजी. मंबाजी सांगतो कशाला आला तुका? अरे कालचा मार कमी होता का? मंबाजी मार खायचा असेल मारायचा असेल तर खुशाल मारा.
पण तुम्ही मारलं ना याच्यासाठी तुमचे उपकार मानायला आलाय तुका. भाषा आहे का ही संतांची भाषा आहे. तुम्ही मारलं ना म्हणून तुमचे उपकार मानायला आलाय तुका. मंबाजी म्हणतात तुकोबर अरे काय बोलतं कळतं का? अरे मारलं म्हणून कुणी उपकार मानन का? अरे म्हणले खरंच. पण म्हणले का? म्हणले अहो रात्रभर तुका झोपला नाही. मंबाजी रात्रभर झोप आली नाही. तुम्ही एवढ्या जखमा दिला या कुशिवनी त्या कुशिवनी बायका पोरं उशाला बसली होती. आणि खरं सांगू का मंबाजी आणि मग एवढ्या तीव्र जखमा होत्या. त्या तीव्र जखमा दिल्यामुळं तुमच्या जखमांमुळं मला माझ्या विठोबाची आठवण आली ना म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. हे काय तुकोबारांचं प्रेम पाहत मंबाजीचे डोळे भरून आले. साष्टांग दंडवत केलं मंबाजीनं. खऱ्या अर्थानं तुकोबाराय चुकलं बरं का. तेलाची वाटी घेऊन मंबाजीचे हातपाय दाबतायत. हा तुकोबारांचा परमार्थ आहे. हे चांगलं करत होते पण कळत नव्हतं तुकोबारांचं. या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक त्रासातून तुकोबारांना इथं तुकोबाराय खोपोली मुंबई मिरच्याचा व्यापार करायला जायची आई. मिरच्याचा व्यापार करायला एवढे ढीक टाकायचे व्यापाऱ्यांचे ढीक. अभंगाच्या फक्त पहिल्या चरणापर्यंत येणारे आणि शिवचरित्र सांगणारे 5-10 मिनिटात पहिले चरणपर्यंत येतो. मिरच्याचा ढीक टाकायचे आणि मिरच्याचा ढीक टाकल्यानंतर सगळ्यात आधी बाबा तुकोबारांच्याच मिरच्या संपायच्या. सगळ्यांच्या आधी तुकाच्या मिरच्या संपायच्या. लोक व्यापाऱ्यांनी विचार केला गड्या आमच्या मिरच्याची क्वालिटी याच्यापेक्षा भारी आहे तरी तुकाच्या मिरच्या आधी कशा काय जमत्यात. 8 दिवस विचार झाला आणि मग सहज एक व्यापारी हुशार होता. तो म्हणला काहीतरी गडबड आहे म्हणून तुकोबारांचा सहज पैशाचा गल्ला उघडला. तर रुपया नव्हता गल्ल्यात. मला सांगायचंय काय म्हणजे लोकांनी तशाच मिरच्या घेऊन गेले. आई जागे का तुम्ही? तुम्हाला काही टेन्शन आले का काय? मग असं काय वागाळ चेहरे करून फ्रेश राहणार एक बार जिंदगी. परत येते का माणूस? एक झटका बैठा तो जाता है निकल के दुनिया में से. मस्त राहायचं आणि केवढं टेन्शन आणि गाव राहायचं काय. मी तुमच्या गावात आहे तुम्ही माझ्या गावात आहे का? तवा दाडा बोलायचं एकदम मस्त. लक्ष देऊ नाही का? सगळ्या मिरच्याचा ढीक संपला आई. मिरच्याचा ढीक संपला. खरं सांगू तुम्हाला तुकोबारायांच्या गल्ल्यात बी पैसे नाहीत आणि मिरच्या बी गेल्या. मला एक सांगा आई तुमची एक ताटली शेजारची निकडे गेल्यावर झोप येते का तुम्हाला? हा के मिरच्या संपल्या तरी तुका असो वाईसा कोठे आठवची नाही तेही चविदेही भोगू दशा. तुकोबा एवढाही हल्ला नाही गड्या. काय तुकोबारांचा परमार्थ. हा परमार्थ बघत आवलीचं कधी कधी अंतकरण भरून न्यायचं. म्हणले अहो लय वेडे तुम्ही. अहो सगळं समाजाला देऊन टाकलं आता तरी सुधरा राव. माझ्या माये बापा बरे नाही केले पदरी बांधले विकाऱ्याच्या. आवले अगं मला काय नको सांगू तू. तुझं रोजच ऐकतो मी पण आवले सांग ना तुझं काय म्हणणे. अहो काही नाही हो कधीतरी घरी थांबत जा. आमच्या पाहुणा आला तरी आवले तुझा पाहुणा तो माझा पाहुणा नाही. का नाही माहिती का? कारण तुझ्या पाहुण्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही. जे तुळशीची माळेवाले तेच आमचे पाहुणे आणि ज्याच्या मुखात देवाचं नाव ते आमचे सज्जन सोयरे सखेत. लक्षात घ्या. आवली म्हणली आता कमाल झाली बा. आता हिथं किती माळ करीत मला माहिती नाही गड्या. आता मुसलमानांनी तर घातल्यात पण तुम्ही आता घालायच्या का नाही विचार करायचा. आता काय होते माहिती का? माळाचं सांगायला गेल्या परत लोक पुढच्या वर्षी बोलतच नाही. ते म्हणते हे लय कुंकारे माळा घालायला होते. म्हणजे असंच आहे. युक्त हार विहार नेम इंद्रियाशी नसावी बासर निद्रा. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना त्याच्या चेहऱ्याचं तेज पहा. एवढा प्रवास केला ना गड्या. अजून मला थोडी पावडर आम्हाला बी लावायलाच लागते की एवढं काय तर थोडं काळ पडते पाहिजे बाबा चेहरा. पण त्याचं तेज बघायचं. तो तुम्हाला तेजस्वी ओजस रस दिसेल त्याच्याकडे. आणि म्हणून आणि एक सांगतो बघा ज्याच्या गळ्यात जरी तुळशीची माळ नाही पण त्याचं चारित्र्य शुद्ध आहे ना तो माळकरी इतका श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबारांनी निर्लोभपणे परमार्थ केला. नाहीच समजला. जिजाबाई सांगतात अहो बाळ झाला तुमचा परमार्थ. आज झाला. अविरक्तपणे समाजासाठी काम करत होते तुकोबाराय. म्हणले काय त्या काळ्या विठ्याचा मोडदा गेला आणि म्हणले काय म्हणलं माझं भाग्य. आवले तू सगळ्याला बोल पण विठोबाला बोलू नकोस. विठोबा हा शब्द लई मॅजिकल आहे महेश बाबा. विठोबा हा शब्द लई मॅजिकल आहे. विठोबाचा ठ हृदयातली स्पंदन उत्स्फूर्त करतो. विठोबातला ठ हृदयातल्या रक्ताच्या गाठी विरघळवतो. एवढंच नाही विठोबातला ठ अडचणीच्या बी गाठी विरघळवतो. इतकी ताकद विठोबा नावात आहे. 4 शब्द लई मॅजिकल गड्या. 4 शब्द आई लई मॅजिकल. एक विठोबा एक तुकोबा एक ज्ञानोबा आणि एक शिवबा. हे 4 शब्द लई मॅजिकल आहेत. विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माथा सुधारण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं चांगदेव 65 हरिपाठ अमृतानुभव आणि आमच्यासाठी ज्ञानेश्वरी दिली. मग शिवबानं काय दिलं आम्हाला इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. म्हणून हे 4 शब्द लई मॅजिकल आहेत. जादू या शब्दात. अवले अरे काय बोलायचं ते मला बोल.
माझ्या विठोबाला बोलू नकोस. आता काय प्रत्येकाचा काही ना काही वीक पॉईंट असतो. तुकाचा वीक पॉईंट म्हणजेच विठोबा होता. आवली म्हणते तुम्हाला काहीच बोलल्यावर फरक पडत नाही, आता करावं तरी काय. अहो ती शिवबा का सरची बायको तुम्हाला लाडी गुडी लावली गड्या, तुम्हाला म्हणली तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ घालते, तुम्ही काकड्याला काकडत जात होता, तुम्ही तिच्या नवऱ्याला भजनाचा नाद लावला, चांगलं केलं तरी तिला देखावलं नाही, तिने कडक पाणी तुमच्या अंगावर टाकलं आणि तरी तुम्ही शांत बसते राव. तुका म्हणता हावले अगं तिने गरम पाणी अंगावर टाकलं ना, अगं एवढे मोठे फोड आले ना, पण दुसऱ्या क्षणाला विठोबा आठवला ग, खरंच तिचे उपकार मानायला पाहिजेत. हे हात जोडला आवली म्हणते अरे असला कसला परमार्थ याचा. जळे माझे काया लागला वनवा हे धावरे केशवा माई बापा. तुकोबारायांचा हा परमार्थ सुरू होता. पण आई समाजाने संतांना त्रास द्यायचं कमी केलं नाही बरं का, शेवटपर्यंत त्रास दिला. तुका म्हणतो आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. देवा आता नाही राहायचं बाबा यांच्यात. तू म्हणला होता ना येणारे, अरे याला किती जरी समजून सांगितलं तरी लोक समजत नाहीत. देवा अरे कुठं राहिलास तू बाबा. अरे तुकोबांची हाक विठोबापर्यंत जाईना आणि तुकोबा म्हणतो विठोबा आलाच पाहिजे. 42 वर्षाचा परमार्थ संपत आला. मग सांगावं कुणाला. मग तुकोबारांनी ती वशिलेवाली माणसं शोधली, ज्याचा देवापर्यंत वशिला आहे. मग वशिला कुणाचा आहे तर गरुडाचा वशिला आहे. गरुडाला सांगितलं गरुडा सांग देवाला तुला बोलवलंय म्हणून. गरुडांनी सांगितलं माझा वशिला आहे पण एवढा बी मोठा नाही की देव डायरेक्ट तुमच्याकडे येतील. म्हणजे माझा वशिला असता तर माझी आई हिमालयात नेऊन ठेवायला लागली असती का. लक्ष देऊ नाही का. हिमालयात आहे कथाभाग मोठा आहे, वेळ कमी आहे, त्यामुळे कमी वेळेत या ठिकाणी चांगलं कीर्तन. मला माहिती आहे तुम्हाला शिवचरित्र ऐकायचे, पण जर अभंगाचं पहिल्या चरणापर्यंत नाही ना आलो, मेरी आईसीच पद्धती आहे महाराज. मग कधीच 2 तास इकडलं तिकडलं बोलून वेळ घालवायचा नसतो. थोडंसं तरी अभंगावर बोलता आलं पाहिजे गड्या. आणि जो अभंगावर बोलून तोच शेवटपर्यंत परमार्थात टिकन. लक्षात घ्या तोच शेवट. ज्या कीर्तनात गाथेतली प्रमाण आहेत, ज्ञानेश्वरीतली ओवी आणि भगवद्गीतेतले श्लोक आहे, नाम कीर्तन आहे. ऐका आई. आणि मग खऱ्या अर्थानं गरुडांनी सांगितलं जमणार नाही तुकोबर आहे. आणि मग म्हणले पाय लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय. लक्ष्मी म्हणली तुकोबार आहे माफ करा मला, पण ते डिपार्टमेंट आता झोपलंय म्हणली. ते जर झोपलं असल्यानं त्यांना जर उठवाय गेलं ते खेकावते अंगावर, त्यामुळे मी काय उठवायला जाणार नाही. खरे ना. हे झोपलेलं असल्यावर तुम्ही काय सांगता जेवायलाच उठवता. ते म्हणणार गप रे बळ अंगावर धावून येते. ते म्हणले ते झोपले. मग म्हणले तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. मग शेषाला सांगितलं शेषा अरे तुम्ही तरी जाग करा. शेष म्हणला तुकोबार आहे अरे त्या दोघांना जमलं नाही मला जमलं वय. अरे लई काल्या मर्दनात हाणलाय त्यांनी मला. आता जर शिफ्टी हलावली तर ती हानीन मला. काल्या मर्दनात लक्षात आलं ना तुमचे. सांग पिंधा हरीचा चेंडू. सांग पिंधा हरीचा चेंडू. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा. हा जीव माझा हा जीव हा जीव माझा हा जीव झालाय वीरा झालाय वीरा झालाय वीरा पिता सांगना. गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. पाण्यात गेला कसा. मैं भी झटका मारता है बीच मैच में कभी कभी बोलना पड़ता है. हाँ लक्ष्य देऊन हे हा जीव माझा हा जीव माझा झालाय वेडा पिसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना. ऐसाच रेटक डरने का बिरने का नाही. लई दडपण घेतली तुम्ही माझा अजिबात.
एकदम निहार घ्यायचा क्या नाही कुछ नाही. मी असा बारीक होतो माझ्या बाप बरोबर माझ्या बाप म्हणायचं कबीर डर नाही का जो व्हायगा वर या टाकी देण्या का जे होईल घडेल तसं घडेल म्हणली. काय व्हायचंय म्हणली डोक्यात तर दगडी नाही घालायची लोक. नाही नाही कधी हे बघा इथं कीर्तन करणं चॅलेंजिंग नाही. काय काय चॅलेंजिंग भागात कीर्तन करायला उभं राहिलो ना तेव्हा दडपण आल्या गड्या. कारण की आता नाही आता येणं दडपण नाही नाही. आता पाहुणा रावळा केवढा वाढलाय आमचा नाही लक्षात आलं का तुमच्या. येईन हळूहळू चला शेवटाला आलोय मी. आणि मग सिद्धेश्वर बाबा हे खऱ्या अर्थानं लक्ष्मीने सांगितलं नाही गरुडाने सांगितलं नाही आणि मग शेषाने सांगितलं नाही आणि मग तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत हे एवढा करा उपकार सांगा. टाळीने झोपलेली जांभळी जागी होत्यात लक्षात घ्या. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा हे तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. आणि मग आई अगदी शेवट 2 मिनिटं वालो या अभंगाच्या. मग स्वतः देव आले. देव तुकोबारेंना घ्यायला आले. तुका अरे आलो रे बाबा. देवा कधी आला. देव म्हणले पहिल्याच दिवसाला आलो सप्त्याच्या काल्याला जेवाय नाही आलो. पहिल्या दिवसापासून हजेरी आहे पण कीर्तनात तो विक्षेप म्हणजे वक्त्याचं मरण आहे म्हणून विक्षेप नाही केला तुला आणि म्हणून शांत बसून राहिलो. कळलं का तुम्हाला. मग आम्ही उठू का नका म्हणता. सगळं सूचना दिल्याशिवाय उठायचं नसते गड्या. काय होतंय पुण्य हितरात पाप घेऊन जाता तुम्ही सोबत. नेमकं पुण्याच्याच वेळेस उठता तुम्ही असं होतं. तुम्हाला तोपर्यंत जे संपत नाही तोपर्यंत उठत नका जाऊ. देवाने सांगितलं तुका चल आता तुकोबाराय सांगता देवा तसं नाही जायचं त्याला घरी यावं लागल 2 घास खावे लागतील आणि मग निघावं लागल. देव म्हणले तुका जमायचं नाही र तू लय अर्जंटमध्ये बोलावलंस रे. नाही देवा तुला यावं लागल. तुकाचं ऐकलं. देव घरी गेले आणि तुकाने सांगितलं तावले अगं जगाचा मालक आलाय. हे तुकोबारांची पावलं घरात पडली आणि मग तुकोबारांच्या घरात जगाचा मालक पांडुरंग परमात्म्याची पावलं पडली. पहिला पदस्पर्श दारात झाला आणि तुकोबारांच्या मुखकमलातून अभंगाचं पहिलं चरण पाहुन गरासी
शेवट एकदा आता काय पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेसी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. आवले अगं जगाचा मालक आला ग बाई. आवली म्हणती आयुष्यभर त्याच ऐकलंय दुखणं तुमच्या तोंडातली. आता सांगू नका म्हणले जगाचा मालक आला. आता गप्प बसा. काय झालं माहिती काही तुकोबारांना देव दिसायचे पण जिजाबाईंना दिसतच नव्हते. जिजाबाई म्हणते कुठे आहे तुमचा जगाचा मालक बघू द्या तरी. आवले अरे त्याला खायला केलं पाहिजे. अहो नुसता महाराजायचं म्हणल्यावर काय बी येते. इथं जगाचा मालक आला म्हणल्यावर काय करायला पाहिजे होतं त्याला. लक्ष देऊन ऐका बरं का. तुकोबारांनी त्या उतरंडीतून मूठ भरकण्या काढल्या बाबा आणि त्या पातीला भर पाण्यात टाकल्या. कन्या हे उकळून दिल्या तिथं मीठ टाकलं. आवली म्हणती अहो तुमच्या मनाला तरी पटतं का हो कुणाला देणार आहेत कन्या. आवले तर बघ तिथं बसलाय देव जेवायला. आता खाईल कन्या खाल्ल्यावर तो विश्वास ठेवची ना आलाय म्हणून म्हणली मग 100% विश्वास ठेवणार. आवले बघा अवे तुला यावं लागेल. म्हणले मी येणार नाही तुम्ही तुमचंच जावं एकटंच. म्हणले आता दुबती म्हैस आली आता खाऊ द्या पिऊ द्या राहू द्या मला बाद झाला तुमचा कटाळा आला म्हणली. अशीच म्हणते बायको. तुम्हाला खरं सांगू का ती तुकाराम महाराजांची बायको बांधणारी होती ना म्हणूनच तुकाराम महाराजांचा परमार्थ झाला. लय जर बायको गोड बोलणारी असती ना भांडारा रंगराव गेलंच नसते. ती नसते गेलं. महाराज बायको बांधणारी पाहिजे खुंकार पाहिजे तरच ती जागा आहे मजा आहे. उगत ती नाही गोड बोलणार नाही गोड बोलणं म्हणजे तुमच्या काळजात घुसणार ती लक्षात घ्या. आता तुमचं बी झाले माझं बी उरकतो. त्यामुळे काय ज्याचं नाही झालं त्याला थोडासा इशारा दिला. अहो व्हायनच 35 वय झाले तरी लोक काय पोरांची लग्न आणि बोंबलत हिंडत्यात पोर त्यांना कळानच आम्ही आलोय तरी कशासाठी. नाही ही काही समाजाच्या बी कामाची नाही. ती काय झाले महिला मंडळ तुमच्या अपेक्षा लय वाढल्या. तुम्हाला मुलगा इंजिनियर बी पाहिजे त्याला 10 एकर जमीन बी पाहिजे. आता काय कम्प्युटर घेऊन शेतात बसून व्हायची समजून घ्या. तो का प्रॉपर्टी संपत्ती पैसा बघू नका. तो तुमच्या लेकरू जीवापाड प्रेम करणारा ही प्रायोरिटी समोर ठेवा. असा मुलगा बघा की जीवापाड प्रेम करणारा पाहिजे गड्या. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचे. हे थोड्या फवारण्या करायला लागतात गुरुजी नाही मग रोग पडत नाही. काय होते लई चिंताला गेलो फिर बी बोलाते नाही लोक म्हणजे येडे यांनी काहीच सांगितलं नाही नुसतं तुका सांगत होता दुसरं काय सांगितलं तेव्हा. लक्ष देऊ नाही आहे का हे खरं आहे बरं का. त्यामुळे तरुणांनो आता तुम्ही प्रेरित झालं पाहिजे गड्या. असा हात ठेवून चालणार नाही गड्या. शांत कवर बसणार तुम्ही. खऱ्या अर्थानं 32व्या वर्षात माझा शंभू राजा हा देह सोडून हा मृत्यूलोक सोडून गेला. मग 32 वर्षात जर एवढं मोठं कार्य केलं आणि आपलं 35शीत बी लग्न व्हायना म्हणल्यावर आपल्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. नाही दडखा घेऊन बी नाही मरत असली. नाही माझं असंच मत आहे महाराज. कर्तृत्वच नाही म्हणल्यावर कसं काय दिली ह्या बी विचार करते ना. उपाशी मरण का आमची लेख ह्याच्या किंवा आपला माव्याच्या पुढ्याचा घालतोय दुसऱ्याच्या पैशाने बुलेटमध्ये डिझेल पेट्रोल टाकतोय स्वतःच्या पैशाने टाकत नाही. आणि काय त्याची ती फटफटी मारायची स्टाईल. हप्ता थकल्यावर लोक गाडी उचलून घेऊन जातात. मग कळतं काय असतं कर्तृत्व. हे केलं पाहिजे हे समजलं पाहिजे बरं का. आता सज्जला हो थोडस बाहेर गेलो तू का म्हणतो आवले झाल्या कन्या वाढतो देवाला. 5 मिनिटं कीर्तनाला फक्त पुढे जाईन त्याच्या पुढे जाणार नाही गड्या. वाढतो म्हणले तुका म्हणला. आवली म्हणली वाढा मी पण बघते कस काय वाढता. महाराज सिद्धेश्वर बाबा ताट टाकलं. महेश महाराज पहिली जुनी पात्र होती ती सपाट आता त्याला कप्पे आल्या आणि त्याच्यावरतून जशा तुकाने कन्या टाकल्या. मला एक सांगा एवढ्या पातेल्यात मुठभर कन्या काही लय बारी होत्या का पातळ झाल्या ना त्या मावेनं त्या तुकोबाऱ्याने वाढल्या ना. आवली म्हणती मला बी बघायचं तुमचा विठ्ठल कश काय कन्या खातो. आवले तू विठ्ठलाला चॅलेंज देऊ नको बघ. अरे तो लय अरे आलाय तो आवले मला घ्यायला. अगं बाई 42 वर्ष परमार्थ केला या तुकानी. 42 वर्षात माझ्या हृदयाची हाक त्याच्या बरोबर गेली. आणि हे खरं सांगू खरंच आला होता विमानी बाई सोनिया तुका गेलाय. या आमच्याच अवलादींनी तुका आहे ना खऱ्या अर्थानं बदनाम केला. लक्षात घ्या या आमचीच माणसं आहेत. लोकांची दावा आपल्याच लोकांनी सांगितलं तुकोबारांचा खून झाला. आता ही खरंच भारतातली आहेत का हो. नाही महाराष्ट्रातली नाही ती असली माणसं. खऱ्या अर्थानं आपण आपली माणसं मागं वळायला लागले. लक्षात घ्या तुकोबारा सांगता लावले आता बघ कशा कन्या खाईल. गंमत अशी झाली कन्या वाढल्या बाबा आणि कन्या पात्रातून बाजूला गेल्या आणि आवले म्हणती कुठे यावं तुमचा विठोबा. आवले अगं थांब ग बाई मी विचारतो त्याला. देवा अरे चुकलं रे बाबा तू जगाचा मालक तुझ्यासाठी चांगलं जेवण करावं पण तेवढी परिस्थिती नाहीये. दरदरीत पाण्या माझी रांधी कन्या. देवा काय करू उपचार कोप मोडे की जर्जर. देव म्हणतात तुका काय रे तुला रडायला आलं बाबा का डोळ्यात पाणी आलं. तुका म्हणतो देवा अरे मम्माजीनं मारलं तर अभि नाही रडलो रे. हे ऐक ना देवा शोभाका सरच्या बायकोने उकळतं पाणी अंगावर एवढे फोड आले पण नाही रडला तुझा तुका.
पण आज लई रडायला येते रे. अरे तू जगाचा मालक मला घ्यायला आला, तुला पाहुणचार करायला माझ्याकडे काय नसावं. या कन्या पातळ झाल्या, पात्रातून बाहेर जावं लागल्या. देवा सांग ना. देव म्हणला तुका अरे काय रे वाईट नको वाटून देऊ. चतुर्भुज झाला देव. हे 4 हाताचा 3 हाताचा द्रोण केला आणि असे हे 3 हाताच्या द्रोणात आणि सांगितलं तुका आता वाढ कन्या बाबा. तुकोबारांनी 3 हातात कन्या वाढल्या. हे देव उभे राहिले आणि पाहत होत्या. या ठिकाणी जिजाबाई म्हणतायत हा तुकोबाराय सांगतात आवले आता दिसतील तुला कन्या कुठे आहेत. हे सिद्धेश्वर बाबा जशा हवेत कन्या तणगायला लागल्या ना आणि देव 4थ्या हाताने कन्या वरपून खायला लागला. आता तुकाचे डोळे भरून आले. तुका म्हणतो देवा अरे सांग ना कशा झाल्या माझ्या कन्या. तुका अरे किती वेळा आहेस रे बाबा. अरे कशा झाल्या काय विचारतोस. अरे कृतयुगामध्ये द्वापार युगामध्ये त्रेतायुगामध्ये राक्षसांना मारण्यासाठी हे 2च हात लागले रे बाबा. पण तुझ्या कन्या इतक्या चविष्ट आहेत, तुझ्या कन्या इतक्या स्वादिष्ट आहेत, तुझ्या कन्या इतक्या रुचकर आहेत तुका. अरे तुझ्या कन्या इतक्या बलवान आहेत. मला कृतयुगामध्ये द्वापार युगामध्ये त्रेतायुगामध्ये राक्षसांना मारण्यासाठी 2च हात लागले. पण तुझ्या कन्या खाण्यासाठी मला चतुर्भुज व्हावं लागलं तुका. चतुर्भुज व्हावं लागलं. खऱ्या अर्थानं आवलीच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि मग तुका म्हणतो आवले आता तरी विश्वास बसताना जाणार आहे तुका. अगं पाहुणा म्हणून ऋषिकेश मला घ्यायला आलाय. आवली म्हणते अहो तसं नाही हो आवले आज तो तुझ्यासाठी आला नाही म्हणून तुला दिसला नाही. ज्या दिवशी तुझ्या पायातला काटा काढायला आलता ना त्या दिवशी तो तुझ्यासाठी आलता म्हणून तो मला दिसला नाही त्या वाटेने. जिजाबाईंनी हे दर्शन घेतलं तुकोबारायांचं आणि खऱ्या अर्थानं हा पाहुणा असा प्रत्येकाच्या घरात या हृदयात आला पाहिजे. साठविला हरी जे ही हृदयी मंदिरी. खऱ्या अर्थानं म्हणून या ठिकाणी मुखशुद्धी तुळशी जळ आणि तुका म्हणे दुर्बळ. एकदा वारकरी संप्रदाय भजन करू आणि राहिलेल्या वेळेत एक झटका मारता बी जाता निकल घ्यावी. लई टाईम हो गया. पाय बी दुखले की लांब करून बसा. लई लोड घेऊ नका. जय जय राधा रमन हरि बोल. जय जय राधा रमन हरि बोल. सगळे जय राधा जय जय राधा रमन हरि बोल. जय जय राधा रमन हरि बोल. हरि बोल. जीवन मिला है अनमोल. जय जय राधा रमन हरि बोल. हरि बोल. सबको जीवन मिला है अनमोल. जय जय राधा रमन हरि बोल. जय जय राधा रमन हरि बोल. जय जय राधा रमन हरि बोल. हा गडबड नाही फक्त. जय जय राधा रमन हरि बोल. जय जय राधा रमन हरि बोल. हरि राधा रमन हरि बोल. जय जय राधा रमन हरि बोल. जय जय राधा रमन जय हो. जय जय राधा रमन हरि बोल. 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 राधा रमन बोल. हरि बोल. विठोबा बुद्धीने चिंतन मांडलं. खऱ्या अर्थानं दुरून आलोय त्यामुळे 5-10 मिनिटं वाढवून घेतात. बाकी काही नाही. भूक मला बी लागलेली. लक्ष देऊन ऐका. या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन आहे. छत्रपती शिवाजी राजांचं कार्य सांगणारच आहे आणि राजांचं थोडं 10 मिनिटं महाराज बोलतो आणि सेवेला पूर्ण विराम.